नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नंदू मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा विषय खूप क्रिटिकल आहे. व्हिडिओ मी छोटाच बनवणार आहे, पण व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, सांगली जिल्ह्यातल्या अभिषेक साठे या युवकांना फक्त 22 वर्षाचा असताना आत्महत्या केलेली आहे. त्यांनी फाशी घेऊन आपला स्वतःचा जीव संपवलेला आहे. तर मित्रांनो, आजकालचं जर उदाहरण घेतलं तर युवकाच्या मनात वेगवेगळे विचार येत चालले ते आणि वेगवेगळ्या कल्पना येत चालल्या त्या. भरपूर युवक ही आत्महत्या करायला लागली ती. तर मित्रांनो, सांगायचं म्हणलं तर आत्महत्येचं कारण काय आहे आणि आत्महत्येचं प्रमाण का वाढत चाललंय, याच्यावरती आज मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती सांगणार आहे आणि याच्यावरतीच मी टोटल चर्चा करणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, अभिषेक साठे हा सांगली जिल्ह्यातील एक रील स्टार होता पण त्या रील स्टारचा व्हिडिओ याच्या अगोदर माझ्यापासून कधी आला सुद्धा नव्हता. तर मित्रांनो, तो एक चांगल्या प्रकारचा रील स्टार होता अशी चर्चा आहे बरं का. आणि त्या रील स्टारचे अगोदर 100 ते 125 फॉलोअर्स होती आणि त्या रील स्टारनं आत्महत्या केल्यानंतर त्या रील स्टारचे आता 250 फॉलोअर्स झालेले आहेत. तर मित्रांनो, ह्या समाजामध्ये जिवंत असताना आपल्याला महत्त्व दिलं जात नाही आणि आपलं अस्तित्व संपल्यानंतर आपल्याला मान सन्मानही दिला जात आहे. ही समाजाची रीत आहे बरं का. तर त्या बिचाऱ्यानं भरपूर प्रयत्न केला असेल अगोदर रील्स वगैरे बनवायचा, व्हायरल होण्याचा, फेमस होण्याचा. पण त्याला कोणी अगोदर फॉलो वगैरे केलेलं नव्हतं जास्त करून. पण तो सुसाईड केल्यानंतर, त्याने आत्महत्या केल्यानंतर त्याला भरपूर प्रमाणात त्याच्या व्हिडिओला लाईक केलं जाते, त्याला फॉलो केलं जाते. तर तुम्ही आता त्याच्या आयडीला फॉलो करून आणि त्याला लाईक करून आता का उपयोग आहे? कारण त्या माणसानं हे जीवन सोडून, हे जग सोडून खूप दूर तो माणूस आता निघून गेलेला आहे आणि त्याला लाईक आणि कमेंट करून आता काहीच सिद्ध होणार नाही. तो जिवंतपणे असताना त्याला जर तुम्ही लाईक कमेंट वगैरे केल्या असत्या तर कुठं तर थोडाफार फायदा झाला असता. तर मित्रांनो, विषय महाराष्ट्रामध्ये खूप क्रिटिकल चालू आहे. मी आज तुम्हाला 100% कोऱ्या कागदावर लिहून सांगतो, येत्या 5 ते 6 वर्षामध्ये आत्महत्येचं इतकं प्रमाण वाढणार आहे. अरे बापरे, काय सांगूच नका. भरपूर प्रमाण वाढणार आहे. भरपूर. अहो, समाजाला ज्ञान सांगणाऱ्या कीर्तनकार कीर्तनकार करणाऱ्या माणसानं आत्महत्या करावी. सोशल मीडियावर जी लोक काम करतील, ती रील स्टार वगैरे असतील, महाराज लोक असतील, हिकलं तिकलं, अशाच आत्महत्या करायचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. आता ह्याच महिन्यात 2 रील स्टारनं आत्महत्या केलेली आहे. तर एकाचे मला नाव वगैरे काय माहीत नाही, पण एकाची मी टोटल लाईव्ह माहिती काढलेली आहे बरं का. तर सांगली जिल्ह्यातल्या अभिषेक साठे या युवकानं सुद्धा आत्महत्या करून आपलं जीवन संपवलेलं आहे. पण मित्रांनो, या मुलाने आत्महत्या काय केली याचं कारण तर काय समोर आलं नाही बरं का. आणि व्यवस्थित कारण येणार पण नाही. मला वाटतंय बातमी वळविल तिकडं वळवली जाते, पळविल तिकडं पळवली जाते. तर मला वाटतंय अभिषेक साठेचं लग्न होऊन कमीत कमी 3 ते 4 महिने पूर्ण झाले होते. तर लग्न झालेला माणूस म्हणजे दुसऱ्यावरती प्रेम कसं करू शकेल? ती अभिषेक साठे वगैरे नवरा बायको व्यवस्थित त्यांचं जीवन चालू होतं, आयुष्य चालू होतं. मग सोशल मीडियावर तर अशी चर्चा उठवली आहे की अभिषेक साठेला प्रेमात धोका मिळाल्यानंतर अभिषेक साठेनं आत्महत्या केलेली आहे. तर लग्न होऊन सुद्धा माणूस म्हणजे दुसऱ्या परस्त्रीवर प्रेम करणार आहे का आणि त्याला तिकडून धोका भेटणार आहे का? मला तर ही विषय थोडा क्रिटिकल वाटतंय बरं का. कारण अभिषेक साठे असा करणारा मुलगा नव्हता. तो त्याच्या बायकोवर तीच प्रेम करत होता आणि खूप मोठ्या प्रमाणावर, चांगल्या प्रमाणावर त्याच्या बायकोवरती तो माणूस प्रेम करत होता. मग प्रेमात धोका झाला. मग काय त्याच्या बायकोनं त्याला धोका दिला का? हा एक मोठा प्रश्न आता या ठिकाणी उद्भवलेला आहे मित्रांनो. पण असो, बाय द वे, मला काहीच प्रॉब्लेम नाही त्याचा. पण मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जेणेकरून बघत असाल तर असं कुठलाही निर्णय अचानकपणे घेऊ नका. पूर्णपणे तुम्ही कल्पना किंवा पूर्णपणे विचार करा. डिप्रेशनमधनं बाहेर पडा. अहो, किती पण मोठं संकट आलं तर ती संकट जात असते राव. आत्महत्या करणे म्हणजे एक प्रकारचं पाप करण्यासारखं आहे. किती पण मोठं टेन्शन येऊ द्या, किती पण मोठं प्रॉब्लेम येऊ द्या, त्याचं सोल्युशन हे निघत असते. पण त्याच्यामुळं कुठल्या व्यक्तीवरती आपण डिपेंड राहू नका. ही सध्याची परिस्थिती खूप वाईट चालू आहे. सध्याचा काळ भरपूर वाईट चालू आहे. तर मुलांच्या आईवडिलांना फक्त मुलांना शिक्षण शिकवलंय, पैसे कसं कमवायचं हे शिकवलंय. शिक्षण शिकल्यानंतर नोकरी लागते, नोकरी कशी करायची ही शिकवलंय.
पण आता सध्या मुलांच्या आईवडिलांना मुलांचं आयुष्याचा विचार केला नाही, त्यांना आयुष्य कसं जगायचं हे सांगितलेलं नाही. पैसा कसा कमवायचा, बंगला कसा बांधायचा, ह्या 12 भानगडी मुलांच्या आईबापांना त्यांना शिकवलेल्या आहे त्या. पण बाबा निरोगी आयुष्य जगलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचं व्यसन न करता आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. जास्त पैसे वगैरे कमवायचा तुम्ही विचार करू नका, लोकांना फसवू नका, कुठल्याही प्रकारचं पाप करू नका. जेवढं आपल्याकडे आहे तेवढंच आपण समाधान राहिलं पाहिजे. हे मुलाचे आईवडील शिकवत नाही किंवा सांगत नाही. त्यांना फक्त मुलांना शिकलो पाहिजे, एक मोठी 2-3 लाखाची नोकरी केली पाहिजे, एवढंच बस त्यांच्यासाठी आहे. पण आपला मुलगा काय करतोय, आपल्या मुलानं काय केलं पाहिजे, पुढच्या आयुष्यात त्यानं त्याचं जीवन कसं जगलं पाहिजे, याच्याकडे पण आईबापांना थोडं लक्ष दिलं पाहिजे. नोकरी करणे म्हणजे आईवडील आताचे मुलांना शिक्षण कशामुळे शिकवते ती, तर आपल्या मुलाला नोकरी लागावी म्हणून. पण तुम्ही शिक्षण कशासाठी शिकवा, मुलाचं आयुष्य कसं जगलं पाहिजे, कसं घडवलं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही शिक्षण शिका. नोकरी लागून आणि पैसा भेटून आणि यामन त्यामहून काहीच होणार नाही. येणारी परिस्थिती इतकी बिकट येणार आहे, येत्या काळामध्ये करोडपती माणसं सुद्धा आत्महत्या करणार आहे ती. म्हणजे करोडपती माणसं सुद्धा आत्महत्या करणार आहे, याचा अर्थ तुमच्या लक्षात आला का? पैसा म्हणजे सर्वस्व नाही. पैसा नसला तर पण माणूस ही जीवन जगू शकते. जेवढ्या काय प्रॉब्लेम, जेवढं काय समस्या असते ती पैशामुळेच निर्माण पण होते. त्या पैसा स्ट्रॉंग पण तितकाच आहे आणि पैसा घातक सुद्धा तितकाच आहे. तर असू द्या मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं फक्त एवढंच कारण होतं की आत्महत्या करू नका, आत्महत्यानं जीवन संपवू नका. किती पण मोठं टेन्शन येऊ द्या, किती पण मोठं डिप्रेशन येऊ द्या, त्याचं उत्तर आपल्याकडं असतंच. पण आत्महत्या ही उत्तर नाही बरं का आयुष्याचं. त्याच्यामुळं आत्महत्या करू नका, निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न करा, चांगलं जीवन जगा. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूयात आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.